जनता पक्षाचा प्रयोग करताना जयप्रकाश नारायणांनी संघाला आणि जनसंघाला बरोबर घेतलं. आता मागं वळून बघताना काय वाटतं तुम्हाला त्याने? ही फार मोठी चूक झाली. त्याही वेळेला मी, भाई वैद्य आणि सुरेंद्र मोहन आम्ही हे त्याही वेळेला मांडत होतो की संघामध्ये एक पक्ष करू नका, आघाडी करणं लागेल. इंदिराजींची हुकुमशाही फारच वाढली आहे, त्यामुळं त्यांच्या विरुद्ध येथील त्यांना सोबत घेऊन आघाडी करावी लागेल. इथपर्यंत ठीक आहे, पण आपले पक्ष विसर्जित करा आणि समाजवाद्यांनी जनसंघवाल्यांच्या सोबत हे पक्ष करायचा, हे फार आत्मघातकी ठरेल असं वाटत होतं. असं म्हणणारे काही काही जण होते. पण आता सत्ता मिळायची शक्यता आहे, मग हे कोण ऐकत बसतं? जयप्रकाशांच्यामुळं जनता पार्टी लाट आलते आणि मग सत्ताही मिळते, तर चला तर त्या पद्धतीनं आपण जाऊया असं मानून खरं म्हणजे मला जास्त फार वाईट वाटलं. मधुलिमयसुद्धा हातबल झाले, तेव्हा ते पक्षबांधणी करता येईना, आपल्याला काय करावं मला तर काही सुचत नाही. म्हणजे अगदी आमचं हे बोलणं झालेलं होतं की म्हटलं असं कसं समाजवादी विचार टिकला पाहिजे, यासाठी पक्ष संघटना टिकली पाहिजे. ते पण आम्हाला नाही ना काही करता येत, आपली ताकद कमी पडते, मग जाऊ द्या अशी हतबलता ही समाजवादी नेतृत्वात आलेली होती. हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. याचं कारण काय? म्हणजे समाजवादी पक्षामध्ये मासेसना आकर्षित करणारं कोणी नेतृत्व नव्हतं जॉर्ज फर्नांडिस यांच्याशिवाय, याच्यामुळे असेल का? यांना नेहमीच दुसरं कोणीतरी जयप्रकाशांमुळं लोकप्रियता लाभली असं वाटत होतं आणि जयप्रकाशांना ती लोकप्रियता स्वतःमुळे लाभली असं वाटत होतं? वास्तविकता त्याच्या पाठीमागं संघ उतरला होता आणि ते भाबडेपणानं म्हणत होते संघ फॅसिस्ट आहे तर मी पण फॅसिस्ट आहे. हो, याबद्दल त्यावेळेला मधुलिमय वगैरे SM हे काहीच बोलत नव्हते, नागोगोरे वगैरे? नानासाहेब फार अस्वस्थ असायचे. असं करणं, असं बोलणं काही बरोबर नाही आहे, पक्ष आपला विलन होता कामा नये. पण नानासाहेबांना असं वाटायला लागलं तर आपलं कोण ऐकणार. आपण आता काय बाबा, आपल्या जवळच्या 2-4 मित्रांना सांगायचं तेवढं सांगू, बाकीचं कोण ऐकणार आपण. आता तिकडं जे राजनारायण वगैरे सारखे नेते आणि इथं महाराष्ट्रात आपल्याला कोणी विचारत नाही अशी स्थिती झालेली, मग काय आपण करायचं अशी हतबलता. पण जाणीव होत होती. नानासाहेबांना फार जाणीव त्याची होत होती. SM नाही व्हायचे, असं SMचं कसं झालं